अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर बऱ्याच ताईचे खूप प्रश्न असतात, बऱ्याच ताई लाईव्ह नामस्मरण माझ्यासोबत करतायत आणि कसं असतं माहिती का, आपलं जे काही दुःख आहे, जे काही संकट आहे, जे काही आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स येतात, तर त्यासाठी तुम्ही सेवा करणं सुद्धा गरजेचं असतं। तर बऱ्याच ताई म्हणतात की ताई सेवा करायला वेळ नाही, असे सुद्धा खूप कमेंट्स असतात, मेसेज असतात। तुम्ही जर एखाद्याला विचारता की ताई आमचा असा असा प्रॉब्लेम आहे तर आम्ही काय करावं, तर बघा सगळ्यांच्या प्रॉब्लेम वरती सोल्युशन एकच आहे आणि ते सोल्युशन आहे ते म्हणजे स्वामी महाराजांचं अखंड नामस्मरण। नामस्मरणापेक्षा मोठी कोणती सेवा असू शकत नाही, कारण नामस्मरण म्हणजे काय, साक्षात स्वामी माऊलींचा आपल्या घरामध्ये अखंड नामस्मरण। नामस्मरणामुळे काय होतं की स्वामी माऊलींचा वास आपल्या घरामध्ये असतो। तसंच जेव्हा जेव्हा तुम्ही पूर्ण मनापासून नामस्मरण कराल तेव्हा तेव्हा माऊली तुमचं नामस्मरण स्वीकारायला साक्षात तुमच्या घरी उपस्थित असतात। ह्याची प्रचिती बऱ्याच ताईंना येते, जसं की दिव्यात फूल येणं किंवा नैवेद्य ताटामध्ये काहीतरी थोडंसं नाही का भाजी आमटी सांडल्यासारखं होतं। कधी कधी बघा तुळशीपत्र पडलेलं असतं, म्हणजे अचानक जेवणाच्या ताटामध्ये, म्हणजे आपण जेव्हा वाहतो तेव्हा देवी देवताना, तसंच कधी स्वामींचं फूल खाली पडलेलं असतं। म्हणजे अशा असंख्य प्रचिती, म्हणजे स्वामी साक्षात आहेत ह्याचे प्रचिती तर तुम्हाला अनुभव येतात। मग अविश्वास का मनामध्ये, तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा ना, तुम्ही स्वामींचं जास्तीत जास्त नामस्मरण वाढवा। जसं की आज तुम्ही 1 माळ स्वामींचं जप करताय, तुम्ही उद्या 2 माळी करायचा प्रयत्न करा, 3 माळी करायचा प्रयत्न करा। आणि तुमचं जर नामस्मरणामध्ये लक्षच लागत नसेल तर तुम्ही आमच्यासोबत लाईव्ह नामस्मरण करू शकता। तर स्वामीमय लाईव्ह शीतल म्हणजे माझं स्वतःचं चॅनेल आहे, तर त्या चॅनलवर तुम्ही बघताय की आम्ही आध्यात्मिक गोष्टी तुम्हाला घरपोच पाठवतो। कारण कसं आहे की त्या निमित्ताने का होईना तुम्ही सेवेमध्ये येताय, ही खूप मोठी गोष्ट आहे किंवा माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। कारण मी ज्या सेवा करते त्या बघून तुम्हाला सुद्धा मनामध्ये इच्छा निर्माण होते की नाही सेवा करायची, कमेंटमध्ये नक्की सांगा। कारण कसं असतं, आजकाल पैसा, प्रॉपर्टी, धन दौलत भरपूर आहे पण सुख नाहीये। खूप मोठा बंगला आहे, खूप मोठी गाडी आहे, पण मुलं मतिमंद आहेत, मुलं अपंग आहेत। मग ताई काय करायचं, मग ह्या प्रॉपर्टीचं काय करायचं? म्हणजे कसं असतं माहितीये का, जर तुम्ही देवाची उपासना करत असाल, देवाची जर आराधना नित्य करत असाल, तर त्या भगवंताला काळजी असते, काहीतरी कर्म प्रारब्ध भोग मागचा असतो, म्हणून आपल्याला ह्या जन्मी ह्या सगळ्या गोष्टी भोगाव्या लागतात। पण हा कर्म प्रारब्धचा फेरा जो आहे तो जन्मोजन्मी भोगावा लागू नये, म्हणजे पुढचा जन्म, पुढचं आयुष्य सुखी असावं। कारण आपल्याला मोक्ष मिळत नाही, कारण आपण मोक्ष मिळवण्यासाठी आपण तेवढे साधना करत नाही किंवा आपण आपला संसार वगैरे सोडत नाही, किंवा ज्याला मोक्ष कोणाला मिळतो, जे साधना कठोर करतात किंवा सतत अध्यात्मात असतात त्यांना मोक्ष मिळतो। त्यामुळे बघा आपण पुन्हा जन्माला येणार आहे ह्याची काही, म्हणजे हे खरं आहे आणि हे अटळ सत्य आहे। त्यामुळे आपण पुन्हा जन्माला येणार, पण पुढचा जो जन्म आहे तो ह्या जन्मी कसं आपण खूप त्रस्त आहे, खूप स्ट्रगल करतोय आणि खूप खूप मनाला व्यातना होत आहेत, कुठलेच प्रश्न मार्गी लागत नाही, कोणतीही कामं होत नाही, असं पुढच्या जन्मी आपल्यासोबत व्हायला नको। म्हणून ह्या जन्मीची सेवा आहे ती पुढच्या जन्मीच्या अकाउंटमध्ये स्वामी सेविंग रूपामध्ये आपल्यासाठी ठेवत असतात। त्यामुळे कोणतीही सेवा केलेली, स्वामींची काय कोणत्याही देवांची सेवा करा, ती कधीही वाया जात नाही। योग्य वेळ आल्यावरती त्याचं सुद्धा तुम्हाला फळ हे मिळतं। तर बघा स्वामींचं सारामृतचा अध्याय रोज तुम्ही 3 पठण करा, 11 माळी जप करा। आणि मला असं वाटत नाहीये की जप करणं शक्यच नाहीये, कारण तुम्ही जर देवासाठी वेळ नसेल काढत तर देव का तुमच्यासाठी वेळ काढेल, हा सुद्धा तुम्ही विचार। म्हणजे कसं असतं, जेव्हा माणसाजवळ खूप सुख असतं, समाधान असतं, तेव्हा माणसाला देवाची गरज वाटत नाही किंवा तेव्हा त्याला कोणासमोर डोकं टेकवायची सुद्धा इच्छा नसते। पण जेव्हा हे सगळं संपतं किंवा देव देतो आणि अचानक जेव्हा तो काढून घेतो तेव्हा माणूस देवदेव करतो। मग मला काय म्हणायचंय, आज तुम्ही सुखी आहात, घर आहे, गाडी आहे, बंगला आहे, मुलं आहेत, संतान प्राप्ती, आज सगळी सुख तुमच्या पायाशी लोळत आहेत, तर मग आत्ता का नाही सेवा करायची? कारण आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी किंवा आपला पुढचा जन्म सुखी असावा, समाधानी असावा, म्हणून तुम्ही आज सेवा करू शकता। पण कसं असतं की जेव्हा सगळं काय असतं तेव्हा देव आठवत नाही। मग कधी कधी ही एक गोष्ट चांगली म्हणा की आपल्याकडे काही नाही पण देव आहे, काही नाही म्हणून आपण देवाच्या चरणाशी आहे। आज खूप काय असतं तर आपणही देवाच्या चरणाशी नसतो। आणि कसं असतं, पैसा, पाणी, संपत्ती ह्या सगळ्या गोष्टी मानवानी स्वतःच्या सुखासाठी बनवलेल्या आहेत। तसंच बघा, स्वतः जर आपल्याला भगवंत भेटतोय किंवा स्वतः भगवंत आपल्या सोबत आहे साक्षात, तर ते पैसा, प्रॉपर्टीपेक्षा ही खूप मोठी अनमोल गोष्ट आहे। पण ती
कळतच नाही आपल्याला. आपण कसं आहे, नको त्या गोष्टीमध्ये आनंद शोधायचा विचार करतो, नको त्या गोष्टीचा हव्यास असतो. नाही, माणसाने नेहमी प्रगती करावी, सगळ्या गोष्टी आपल्याकडे असायलाच पाहिजे, किंवा आपण त्या गोष्टी घेण्यासाठी किंवा आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रगती करायला पाहिजे. पण ही प्रगती करताना तुम्ही ह्याचा विसर कधी पडू देऊ नका की आपले गुरु स्वामी आहेत, किंवा आपलं कुलदैवत आहे, कुलस्वामिनी आहे, त्यांचा कुळाचार करायचा आहे, किंवा आपलं त्यांच्या नित्य म्हणजे त्यांचं जे काही मूळ स्थान आहे तिथं जाऊन त्यांचा मानसन्मान यथोचित करायचा आहे. तसंच आम्हाला थोडंफार अन्नदान करायचं आहे, किंवा आम्हाला चांगलं कर्म करायचं, ह्या गोष्टी कधी विसरून जाऊ नका. तर बघा, ह्या अशा गोष्टी असतात. तर आता तुम्हाला मी आजची स्वामींची पूजा केलेली आहे एका ताईंची, ती सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. स्वामी उद्या जाणार आहेत नागपूरला. तर बघा, आज माऊलींची खूप गोड अशी पूजा केलेली आहे. तर हे माऊली जाणार आहेत नागपूरला. त्यांनी ताईंनी 7 इंच मूर्ती घेतली. तर हे जे स्वामी सेवेकरी ताई आहेत, हे आपले व्हिडिओ बघून, आपल्या स्वामींचा नित्य अभिषेक लाईव्ह बघून ते सेवेमध्ये आलेले आहेत. तर तुम्हाला जर एकट्याला नामस्मरण करणं शक्य नाहीये तर तुम्ही माझ्यासोबत लाईव्ह नामस्मरण रोज संध्याकाळी आणि सकाळी करू शकता. तर बघा, सेवेने भाव जिवंत होतात. अगदी गोड असे स्वामी हसतायत. आपल्याकडची छोटीशी मूर्ती आहे माझी, मी अभिषेक नित्य करते. तर सगळ्या देवदेवतांना बघा खूप असं प्रेमाने अभिषेक घालते. सगळ्यांना अलंकार म्हणजे माळा घातलेल्या आहेत. म्हणजे कसं असतं की आपण जसं देवाला जपू तसं देव आपल्याला जपतो. जर आपण कामापुरतं जर देवापुढे झुकत असेल किंवा कामापुरतंच देवाच्या दरबारात मंदिरात जात असेल तर आपल्याला कधीही देवाची म्हणजे प्राप्ती होत नाही किंवा भगवंताचा आशीर्वाद मिळत नाही. भगवंताचा आशीर्वाद मिळण्यासाठी सुद्धा भगवंताची आराधना सेवा करावी लागते. तसंच बघा, आज स्वामींना खूप मिठाई आली. तर आज स्वामींचं बघा एक दादा आला होता त्याला, म्हणजे आज स्वामींना खूप मिठाई आली. तर ह्या ताईंनी आणली, कालीन ताईंनी. तसंच सकाळी रोहिणी ताई आल्या होत्या. तिने तेल बनवलेलं आहे केसाला लावायचं, तिचं ब्युटी पार्लर आहे. तर ती तेल घेऊन आल्यामुळं ती सुद्धा स्वामींसाठी जिलेबी घेऊन आली. तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल. तर स्वामी माऊलींच्या सगळ्या देवी देवतांच्या अशा अगदी छान रेखीव कोरीव अशा आपल्याकडं मूर्त्या मिळत असतात. तर तुम्हाला जर हव्या असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे. त्या नंबरवरती फक्त तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तसंच बघा, केस गळू नयेत म्हणून तिने हे ऑइल बनवून दिलेलं आहे मला. तर तिचं ब्युटी पार्लर आहे, मागच सांगितलं. तर तिने खूप प्रेमाने बघा म्हणजे जवळपास 1 महिन्याने तिने हे तेल बनवून दिले. कारण तिला वेळ भेटत नाहीये, कारण ती खूप बिझी शेड्यूल असतं तिचं. तरी पण तेवढ्यातून सुद्धा वेळ काढून तिने हे माझ्यासाठी तेल बनवलं. म्हणजे ह्याने काय होतं, केस गळती थांबते. म्हणजे हेअरफॉल वगैरे आपले कसं केस गळतात कधी कधी नाही का, आपल्याला डॅन्ड्रफ होतो किंवा केसामध्ये अशी खाज होते, म्हणजे कोंडा वगैरे झालेला असतो आणि केस बोरच्या पाण्यामुळे जास्त करून ते गळतात. तर त्यासाठी बघा तिने हे ऑइल बनवलेलं आहे. सगळे ऑल इन्ग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये मिक्स आहेत. तर हे तेल मी लावणार आहे स्वतः. जर मला ह्याचा खूप चांगला रिझल्ट मिळाला तर मग मी तुम्हाला सजेस्ट करेल की तेल रोहिणीकडून तुम्ही ऑर्डर करा. तर तिच्याकडे मी 1 महिन्यापासून तिच्या मागे लागले होते, तेव्हा कधी तिने हे मला आता तेल बनवून दिले आणि ते सरप्राईज घेऊन आली बरं का. मला माहित पण मला वाटलं ही बनवत नाही, नको आता हे तेलाच्या नादी लागायला. तर मी सुद्धा घरी बनवलेलं आहे तेल. तर त्याच्यामधून सुद्धा चांगला मला फरक पडलाय. तर तेल कसं बनवायचं, तर बघा जास्वंदाची एक फुलं वगैरे आपण टाकतो, मेथ्या वगैरे ते टाकून सुद्धा बनवू शकता. पण कसं आहे की हे पार्लरचा हिचा कोर्स झाला, हिला माहिती आहे की त्या तेलामध्ये किती प्रमाणामध्ये काय काय टाकायचं आहे. तर खरंच म्हणजे ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी सुद्धा मला सजेस्ट केलं होतं की तू रोहिणीकडून ऑइल घे, खूप सुंदर आणि छान बनवते आणि खरंच आपल्या केसांच्या ग्रोथसाठी चांगलं तेल आहे. तर आता मी यूज केल्यानंतर तुम्हाला पण सांगेल ह्याचा रिझल्ट की खरंच त्या तेलाचा फायदा होतो की नाही, कारण असं नाही सांगू शकत मी तुम्हाला. तर बघा, असं स्वामी सेवेकरी मला वर्ग भेटलाय. खूप प्रेम करतो. प्रत्येक गुरुवारी न चुकता स्वामींना जिलेबी, पेढे, मिठाई घेऊन येते म्हणजे येतेच. तसंच आज कालीन ताई आल्या होत्या, मी थोडंसं बाहेर गेले होते. तर त्यांनी सुद्धा स्वामींना मिठाई वगैरे आणली. आज गुरुवार आहे ना, त्यामुळे स्वामींना भेटायला कोणी ना कोणी मिठाई घेऊन गुरुवारचं येतच. तर बघा, आजचा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी बनवलाय. तर तुम्हाला जर स्वतःला लाईव्ह नामस्मरण एकट्याला करणं जमत नाही तर तुम्ही माझ्यासोबत नामस्मरण करू शकता. रोज रात्री आणि सकाळी आपलं लाईव्ह नामस्मरण असतं. आता टाइम म्हणाल तर कसं, मी लाईव्ह आल्यावर तुम्हाला कसं समजतं बघा, माझ्या चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्ही मला बघू शकणार नाही. त्यामुळे बेल आयकॉनला तुम्ही क्लिक केलं की माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतं. तर बघा, हे अशा काही गोष्टी सेवेच्या असतात, त्यातून तुमचा कर्म प्रारब्ध भोग कमी होतो. तुम्हाला नामस्मरणाची एक प्रकारची गोडी लागते आणि तुम्ही नामस्मरण जर लाईव्ह माझ्यासोबत सामुदायिक करत असाल तर तुम्ही त्याच्यातून बाहेर नाही पडू शकत. कारण तुम्हाला सुद्धा स्वामी माऊलींच्या नामस्मरणाची इतकी छान गोडी लागते ना,
तुम्ही कुठेही जा, फक्त श्री स्वामी समर्थ मनातून येणार. कोणत्याही मंदिरात जा, अगदी कुठेही जा, श्री स्वामी समर्थ याच्याशिवाय तुम्ही दुसरं कोणतंही वाक्य बोलू शकणार नाही. एवढं माऊलींचं नामस्मरण आपल्या कणाकणामध्ये बसतं आणि त्याचे अनुभव प्रचिती तर खूप खूप येते. आणि हे मी तुम्हाला सांगायची गरज नाहीये. स्वतः तुम्ही नामस्मरणाचे अनुभव प्रचिती स्वतः घ्या आणि तुम्ही स्वतः त्याचे अनुभव आल्यानंतर माझ्या शेअर करा की शीतलताई, नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे. स्वामींचं अखंड नामस्मरण करायचे. वाईट शक्ती निगेटिव्हिटी असेल तर दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे. पैशाशी रिलेटेड म्हणजे आर्थिक प्रॉब्लेम असेल तर आर्थिक प्रॉब्लेमसाठी माता लक्ष्मीचं नामस्मरण काय ओम श्री महालक्ष्मी देव्ये नमः. तसंच श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन हळदीच्या कुंकवाने करायचं आहे. तसंच तुपाचा दिवा लावायचा आहे. तुपाच्या वाती आपल्याकडे मिळतात, 1 तासापेक्षा जास्त तुपाचा दिवा आपल्याकडे अवेलेबल आहे. तसंच बघा, एक मनी मॅग्नेट पॅरेट म्हणून एक स्टोन आहे, तो पैसा खेचतो म्हणजे मनी अट्रॅक्टिव्ह करतो. तर मनी अट्रॅक्ट करणारा आपल्याकडं तो स्टोन आहे मोठा. तो स्टोन मोठा किंवा छोट्या साईजमध्ये पण आहे. तुमचा व्यवसाय उद्योग असेल तर तुम्ही तुमच्या बघा नॉर्थ जी नॉर्थ आपली बाजू असते त्या डायरेक्शनमध्ये तुम्ही एखाद्या टेबलवरती एखाद्या पॉटमध्ये तुम्ही तो मनी मॅग्नेट पॅरेट ठेवू शकता. तर त्याने काय होतं, पैसा ते खेचायचं काम करतं. तो सुद्धा आपल्याकडे मिळतो. अगदी हे सगळ्या गोष्टी आमच्याकडून घर बसल्या तुम्ही ऑर्डर करू शकता. एकदा स्वामी मूर्ती आर्टला व्हिजिट करा. आपल्याकडे 8,000पेक्षा जास्त प्रोडक्ट अवेलेबल आहेत. तुम्ही घर बसल्या अगदी मागवू शकता आणि तुम्ही सेवा करू शकता. कारण कसं आहे की आजकाल खूप काही गोष्टी घडत आहेत पण लोक अध्यात्मापासून दूर दूर चाललेत, नको त्या गोष्टीच्या पाठीमागं वाहत चाललेत. त्यामुळे अध्यात्म हेच शेवटचा पर्याय आहे आणि सगळ्या गोष्टीवरती उपाय सुद्धा अध्यात्मच आहे. तुमच्या आयुष्यात कितीही संकट असू दे, कितीही प्रॉब्लेम असू दे, सगळ्याचं सोल्युशन एकच आहे, ते म्हणजे अध्यात्म, साधना, आराधना आणि नित्य देवी देवतांचा अभिषेक. ह्याच्यापेक्षा तुमच्या आयुष्यामध्ये कोणती मोठी सेवा असू शकत नाही. आणि ह्या सेवा करून सुद्धा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही प्रगती करू शकता. देवी देवतांचा आशीर्वाद सुद्धा तुम्हाला प्राप्त होऊ शकतो. कसं असतं, शोधल्याने देव सुद्धा भेटतो, सेवा केल्याने दगडाला सुद्धा देव पण येतं, सेवा केल्याने दगडाला सुद्धा पाजर फुटतो. तर मग एवढं आपण जर मनोभावे देवी देवतांचा अभिषेक करतोय, त्यांच्या आपण चरणाशा आहे अगदी, मग आपले प्रॉब्लेम्स आपले प्रश्न का नाही देव सोडवणार. फक्त विश्वास ठेवा, तुमच्या सेवेमध्ये सातत्य ठेवा आणि नित्य सेवा करा. असं नको की आज सेवा केली 4 दिवस मंदिर बंद, मूडच नाहीये, असं नाहीये. कारण कसं असतं, तुम्ही संकल्प करा की मी 40 दिवस 3 महिने मी नित्य सेवा करेन आणि तुम्ही त्या सेवेचे अनुभव तुम्ही स्वतः माझ्या शेअर कराल. कारण ताई मी 1-2 महिने स्वामींचा अभिषेक केला आणि मला खूप छान वाटलं, घरामधलं वातावरण प्रसन्न वाटलं, घरामध्ये एकदम पॉझिटिव्ह वाटलं, सकारात्मक वाटलं आणि माझ्या मनाला सुद्धा खूप समाधान मिळतंय किंवा माझी हळूहळू म्हणजे माझी कामं जी आहेत ती मार्गी लागतात, असं तुम्ही स्वतः एक दिवशी बोलाल. तर अशी साधी सरळ सोपी सेवा आहे. न चुकता लाईव्ह नामस्मरण जॉईन करायचं आहे, सामुदायिक आहे ते. त्यामुळे बघा, सकाळ संध्याकाळ लाईव्ह चालू झाला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.